ऐतिहासिक धम्मभूमी देहरोड इथे आपण आहोत। आपल्याबरोबर भंते आहेत आणि त्यांच्याकडून धम्मभूमी याविषयी जाणून घेऊया आणि सध्याच्या राजकारणावरती बाबासाहेबांचं जे मत आहे राजकारण्यांचं ते देखील यांच्याकडून जाणून घेऊया। भंतेजी, पहिलं आपलं नाव सांगा। माझे नाव आहे भिक्खू श्रद्धानंद खेरो, निवास आहे अकोला जिल्हा, श्रावस्ती भरतपूर गाव आहे, तिथे धम्मदान कुटी आहे, तिथून मी दरवर्षी इथे येतो आणि दरवर्षी हे जे परिवार आहे ढेपे परिवार यांच्यासोबत इथे येतो आणि म्हणूनच आज येण्याचं तेच कारण आहे। दरवर्षी आपलं भीमा कोरेगाव म्हणा, भीमा कोरेगाव जागतिक आहे आणि आपली धम्मभूमी, तर एवढंच कारण आहे इथं सांगणं सर्वांना, भारतातील आणि महाराष्ट्र राज्यातील बौद्ध उपासकांना की आता ही जी धम्मभूमी झालेली आहे हे 17वा वर्धापन दिवस आहे, परंतु इथं जे काही मोठी इमारत झालेली आहे ते इथं भिक्खू संघाचा निवास पाहिजे, भिक्खू संघाचा निवास पाहिजे आणि इथून धम्म प्रचार होणं महत्त्वाचं आहे। कारण इथं राजकारण नको, इथं कसल्या प्रकारचं राजकारण नको, कुठल्याही संघटना, कुठल्या धार्मिक संघटना असतील तर त्यांना फक्त इथं महत्त्व दिलं पाहिजे, भिक्खू संघाला महत्त्व दिलं पाहिजे, इथलं कुठलंही राजकारण नको। कारण बाबासाहेबांनी धम्मप्रचार करण्यासाठी भिक्खू संघावर आणि उपासकांवर जबाबदारी दिलेली आहे। आपल्या बाबासाहेबांनी, कारण आपले बाबासाहेब शिलवान होते आणि शिलवान समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी भिक्खू संघावर आणि उपासकांना जबाबदारी दिलेली आहे। म्हणून एकच आता ही जी पाठीमागे इमारत दिसते, गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा नव्हती, पण आता यावेळेस आलो तर बरं वाटलं। आणि इथं जे काही धम्माची चळवळ आहे, ही धर्माची चळवळ आजही सुद्धा ग्रामीण भागात आम्ही जेव्हा जातो तर तेव्हा ग्रामीण भागामध्ये जे प्रचार अवस्था पाहिजे ती नाही, फक्त शहरी भागामध्ये प्रचारक हे जे काही संघटना आहेत फक्त नावासाठी जगतात। जे काही संघटना आहेत ना बाबासाहेब नावाच्या आजच्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, ते फक्त काय आपलं प्रभुत्व राहिलं पाहिजे। भंतेंना प्रत्येक गावागावामध्ये कमीत कमी 15 दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठी त्यांना बोलवलं जातं, त्यांना तिथं राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली जाते प्रचारासाठी। त्याचं काय मत आहे त्याच्यावर? तेव्हा किती वर्ष झाले की आपण बघतो काही खेडेपाड्या गावांमध्ये त्यांना बोलवलं जातं, सकाळी त्यांची रॅली असते, दुपारी असते, संध्याकाळी असते, तर त्या किती वर्ष झाले की अजून प्रचार आपला बाकी आहे, अजून आपण पोहोचलेलो नाहीये, असं तुमचं मत आहे? प्रचाराचं माध्यम हेच आहे, सर्व आयुष्य जाते। कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी या राजकारणातून बाहेर सोडल्यानंतर मी प्रचार प्रसार करण्यासाठी भिक्खू संघाला सोबत घेणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, नगरात, गावामध्ये भिक्खू संघाला सोबत घेऊन मी धम्माचा प्रचार म्हणजे तिथल्या संपूर्ण मानवजातीला, म्हणजे एका धर्माचे नाही, त्याच्यामध्ये मग हिंदू असो, बौद्ध असो, शीख असो, जैन असो, चामा, धनगर, माळी, तेली, बिल्दर, आदिवासी, कुणबी, जेवढ्या काही धर्माचे लोक आहेत त्यांना मी हे बुद्ध धम्म कसा आहे श्रेष्ठ या संसारामध्ये आणि बुद्धाने कोणती शिकवण दिलेली आहे चांगली नीतिमत्तेची, तर ही शिकवण मी भिक्खू संघाला सोबत घेऊन मी गावगावी जाणार आहे। तुम्ही ज्या समितीतून आहात ती समिती कधी गेली नाही का खेडेपाडीमध्ये प्रचार करण्यासाठी? माझे गुरु जे आहेत ते पूज्य भदंत धम्मशिवजी महाथेर आहेत, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्हा उमरेड तालुका, तिथे भिक्खू संघाची एवढी संस्था आहे की तिथून भिक्खू आजही सुद्धा आपल्या इथे पुणे शहरामध्ये बेडसलेनी जो बुद्धघोष नावे भंतीचे आहेत तिथून प्रचारक, म्हणजे विदर्भातून भिक्खू आहे तिथे आणि परत इकडे वाडेगाव नावाचं ठिकाण आहे इथे, तर तिथे सुद्धा नागघोष महाथेर नावाचे भंतीचे आहेत। म्हणजे बघा जेवढे भिक्खू आले तेवढे विदर्भातून आले, कारण विदर्भामध्ये बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली आणि म्हणून विदर्भातील बाबासाहेबांनी हा संदेश दिला की विदर्भातील भिक्खू संघांनी आणि विदर्भातील उपासकांनी संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जावं आणि धम्माचा प्रचार करावा। सर्व धर्माच्या लोकांना संविधान कसं आहे चांगल्या प्रकारे, तर त्याचा कायदा, कानून, आर्टिकल, कलम हे शिकवावं आणि स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्व हे शिकवावं आणि लोकांना नीतिमत्तेचे धडे द्यावे, धडे द्यावे आणि संघटित होण्यासाठी गोष्टी आहेत आपण कितपत पोहोचवल्या आहेत असं आपल्याला वाटतं? आजच्या काळामध्ये बघा, एक काळ असा होता की इथे जेव्हा बाबासाहेबांनी श्रीलंकेवरून एक बुद्ध धम्माचं पुस्तक आणलं, रेकॉर्ड आणलं आणि नंतर बाबासाहेबाला ज्या रंगूनमध्ये ते बुद्ध मूर्ती भेटली, ते बुद्ध मूर्ती इथं स्थापन केल्यानंतर तेव्हा भिक्खू नव्हते, तेव्हा कमी होते, कारण का मोजके भिक्खू होते त्याच्यामध्ये, राऊंड सांगोटाने भिक्खू होते, विद्वान महापंडित, परत आनंद कौशलेन, धर्मानंद कोसंबी, त्याच्यानंतर
अनाथ धम्मपालजी हे यांच्या माध्यमातून आणि नंतर मग पूज्य भदंत चंद्रमण मास्तवीर यांच्या माध्यमातून यांनी साहित्य लिखाण केलं त्यांच्या पद्धतीने हिंदी पाली मराठीचं आणि त्या माध्यमात त्यांनी मग पुढे भिक्खू संघ स्थापन केले. आता आपण दीक्षाभूमीचं उदाहरण घेऊन नागपूरच्या दीक्षाभूमीला भिक्खू संघ पाहिजे, तिथं भिक्खू संघाच्या साठी तिथं निवास पाहिजे, इथं सुद्धा भिक्खू संघासाठी निवास पाहिजे. कारण निवासासाठी काही इथं निवास म्हणजे सुविधा की तिथं सर्व साहित्य बुद्ध धर्मात साहित्य पाली हिंदी साहित्य पाहिजे आहे. तिथे जे येतात आळंदीमध्ये जसं कुठलीही त्यांची कार्तिक एकादशी कुठली पण असा कार्यक्रम असतात तसं त्यांचं निवारस्थान आहे. तिथं राहतात, तिथं लहान मुलांना संगीत वगैरे तुम्हाला असं वाटतं का आपल्या इथं असं असायला हवं? आमचं म्हणणं हे आताच नाही, जेव्हापासून आम्ही येत आहोत इथं तेव्हापासून आता आधी तर इतर बरेच काही कारनामे झाले तर ते कारनामे मला काही उघडायचे नाही सांगायचे नाहीत. कारण की आताच्या राजकारणावर बाबासाहेबांचं राजकारण चालू आहे, तापलेलं आहे, पूर्ण भारतात तापलेलं आहे. त्याच्यावर तुमचं काय? बाबासाहेबाचं नाव घेऊन फक्त आपलं प्रस्थ किंवा आपल्या पक्षाचं नाव मोठं करणं चालू आहे, दुसरं काहीच नाही. बाबासाहेबांनी जी 100% लोकशाही अंमल करायला सांगितली होती तर त्या लोकशाहीचा अजूनही सुद्धा 100% नाही तर अजूनही सुद्धा काही टक्के फक्त 20% 10%च फक्त एवढा, काहीच नाही बाकी. जे बाबासाहेबाला लोकशाही पाहिजे होती बुद्ध विचारांची, शाहू महाराजांच्या विचारांची, महात्मा फुले विचारांची, शिवाजी महाराजांच्या विचारांची, या महापुरुषांच्या विचारांची लोकशाही पाहिजे होती. कारण की आजपासून 2500 वर्षापूर्वी तथागत सम्यक समुदायाने स्वातंत्र्य न्याय समता बंधुत्व न्याय मैत्री याच्यावर बुद्धाने त्या काळामध्ये ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र आता राजकारण चालू त्याच्यावर काय? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे राजकारण करता ते धम्माला अनुसरून करा. कारण की पाली भाषेची गाथा आहे, देव वसंतु कालेनं सत्संपत्ती हेतूचं भीत भवंत लोकोचं राजा हो धम्मिको राजे पाहिजे. आणि त्या धम्मिको राजे कधी बनतील? राजकारण चालू आहे बाबासाहेबांचं. आजचं जे राजकारण आहे फक्त नुसतंच गडूड चालू आहे, गडूड चालू आहे. कुठला पक्ष तुम्हाला असं वाटतं की आहे जे बाबासाहेबांचं अनुकरण करतो, संविधानाचं अनुकरण करतो? आजचा पक्ष कोणताही नाही. कारण कसं आहे की कोणताही दिसत नाही. एका बोलल्यावर आता साहेबांवरती की पूर्ण भारत पेटून उठलाय, तुमचं त्याच्यावर काय? आता बघा, मी कोणत्याही पक्षाचं याचं नाव घेत नाही, परंतु कसं आहे की इथे आता मी अकोला जिल्ह्यात राहतो. आता अकोला जिल्ह्यामध्ये निवास आहे. तिथे जे काही समजा बाबासाहेबांचे जे काही नातू आहेत समजा आदरणीय प्रकाश आंबेडकरजी, लक्षात ठेवा. आता त्यांच्या पक्षाचं मला काही घेणं नाही, कळलं का ते काय काम करतात काय नाही. परंतु कसं आहे की वारसा जो चालवायला पाहिजे. कारण कसं आहे की बाबासाहेबांच्या विचारांचं कार्य फक्त आजच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर हेच करतात. कारण की त्यांच्या समोर कोणताही भेदभाव नाही. आणि भेदभाव नसल्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचं कार्य ते करतात परिपूर्ण. फक्त एवढं मला म्हणायचं, बाकी काहीच नाही. आजच्या दिवशी म्हाडामध्ये मनुस्मृती जाळली गेली होती, त्याच्यावर तुमचं काय? बाबासाहेबांनी मनुस्मृती यासाठी जाळलेली आहे की जसं भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सर्वच त्या काळातील 62 पंथ होत्या, 62 पंथ लोकांना धम्म शिक्षण दिलं नीतिमत्तेचं, तर तेच शिक्षण मध्य काळामध्ये लोप झालं होतं म्हणजे त्याला प्रहार केला बुद्ध धर्मावर प्रहार केला काही दूषित विचारांच्या लोकांनी. म्हणजे इथं प्रतिक्रांती झाली. आणि त्यानंतर आधुनिक काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि ताहून सलाखून त्यांनी या भारतातला 2500 वर्षापूर्वीचा समतेचा, न्यायाचा, बंधुत्वाचा, करुणेचा, मैत्रीचा बुद्धिझम घेतला. आणि म्हणून बाबासाहेबाला आढळून आलं की मनुस्मृती ही मानवजातीच्या कल्याणाची नाही तर मानवजातीच्या विकृतीच्या गुलामीची आहे. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. धम्मभूमी आहे देहू रोड, भारतात सर्वप्रथम इथं बाबासाहेबांनी मूर्ती स्थापन केलेली आहे. देहू रोडच का त्यांनी निवडला असं तुम्हाला वाटतं? बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोड यासाठी निवडलं होतं की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर इथं आले होते तर इथं संत चोखामेळा हे बहुजन समाजाचे संत होते. त्यामुळे काय केलं की बाबासाहेबांनी इथं कार्य केलेलं आहे पुणे शहरामध्ये. म्हणून बाबासाहेबांनी इथं बुद्ध मूर्ती स्थापना केलेली आहे. हा इतिहास आहे इथला.